आपण लहानपणी लवकर झोपलो नाही की आई काय म्हणायची, लवकर झोप बर का धरी बॉय येईल. बाहेर गेल्यानंतर आई पप्पा काय शिकवायचे, बाहेर जर कुणी अनोळखी व्यक्ती तुझ्याशी बोलायला लागलं की अजिबात बोलायचं नाही, गर्दीमध्ये हात सोडायचं नाही, कुणी काही खायला दिलं तर खायचं नाही, कारण ते लोक त्याच्यात गुंगीचं औषध टाकत असतात, किडनॅप करून घेऊन जात असतात आणि भिकारी गँगला विकत असतात. लोकांप्रतीची आपल्या मनामध्ये लहानपणी फक्त एवढीच काय ती भीती बसवून दिलेली असते. बलात्कार, अत्याचार या गोष्टींसाठी 18 वर्षाचं व्हावं लागतं एवढं मला माहिती होतं. आणि आपल्या पिढीला एवढंच काय ते माहिती होतं. त्या लहान लेकराला काय बरं माहिती असेल की बलात्कार काय असतो, अत्याचार काय असतो. दादा, मामा, काका, भैया म्हणणारा दादा मला असं उचलून घेऊन जाईल, कॅडबरीचा आमिष दाखवू, माझे कपडे काढेल आणि माझ्यावरती अत्याचार करेल, तर डोक्यामध्ये दगड घालून माझा खून करेल. त्या लेकराला काय बरं माहित असेल. हे खेळण्याचं वय होतं त्या लेकराचं. 3.5 वर्षाच्या लेकराला समोरच्या दादाच्या मनामध्ये आपल्याविषयी काय बरं असेल हे तरी माहिती असेल का. वासना काय असते हे तरी माहिती असेल का. तो माणूस आपल्याला कुठेतरी घेऊन जाईल, आपल्यावरती अत्याचार करेल, अत्याचार हा प्रकार तरी तिला कळत असेल का. दिल्लीतला एखादा दादा येतो, कॅडबरीचा आमिष दाखवतो आणि आपल्याला खेळायला म्हणून घेऊन जातो आणि आपल्या शरीराचंच खेळणं करतो, हे त्या लेकराला काय माहिती असेल. त्या लेकराला फक्त आणि फक्त बाहुलीचे कपडे कसे बदलतात एवढंच माहिती असेल. इतकं ते निरागस बाळ. अजून त्याला वासना काय हे माहित नाही, त्याला अजून घृणा काय हे माहित नाही, खून काय माहित नाही, अत्याचार काय माहित नाही, त्याला अजून बलात्कार काय हा प्रकार माहिती नाही. फक्त बाहुला बाहुलीचा खेळच माहिती आहे. आणि खरंच त्या लेकराला बाहुलीसारखं मारून टाकावं, त्या बाहुलीचे हातपाय जसे तोडून टाकावेत, त्या बाहुलीचं तोंड जसं खराब करून टाकावं, तसं त्या माणसाने त्या लहान लेकराची अवस्था केली. बरेच सारे लोक काय म्हणतात की त्याला पब्लिकच्या हवाली करा, त्याला मारून टाका, त्याला दगडाने ठेचा, त्याला फाशी द्या, त्याचा चौरंग करा. याने काय होईल माहिती का, त्याचा पटकन जीव जाईल. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की कायद्यामध्ये इतक्या पळवाट आहेत की हे सगळं करेपर्यंत तो म्हातारा पण होतो. अशा लोकांना फक्त एकच शिक्षा द्यायला पाहिजे, यांना एका रूम मध्ये बंद करायला पाहिजे, हातपाय बांधायला पाहिजेत, सगळ्या अंगाला आणि प्रायव्हेट पार्टला चीज आणि बटर लावलं पाहिजे आणि त्या रूम मध्ये सोडले पाहिजेत उंदरं आणि घुशी. तिथं जेव्हा त्यांची जी तडफड होईल ना मरताना, ती सगळी तडफड एका कॅमेरामध्ये रेकॉर्ड केली पाहिजे. म्हणजे तो अशी मरणाची भीक मागितली पाहिजे. जेव्हा उंदीर त्याचे प्रायव्हेट पार्ट असे खाऊन टाकतील, घुशी त्याचे सगळे अंगाचे असे लचके तोडतील ना, त्यावेळेस त्याला कळेल की आपण किती घाणेरडे कृत्य केलेलं आहे. आणि तो सगळा व्हिडिओ जेव्हा पब्लिकली व्हायरल होईल ना, तेव्हा बाकीच्या लोकांचा थरकाप उडेल हे सगळं करताना.